नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. मोठा निर्णय जो आहे तो झालेला आहे. त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय दमदार माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर सर्व माता भगिनींनी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करायचे. त्यासोबतच सर्व माता भगिनींनी चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. सबस्क्राईबचं बटन खाली आहे, त्यावर क्लिक करा. जी बेल नोटिफिकेशन आहे त्याला ऑलवर क्लिक करा, म्हणजे जेणेकरून जसाच आपला नवीन व्हिडिओ येईल त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि दररोजच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचा आहे. लगेचच सर्व माता भगिनींनी व्हॉट्सअपला शेअर करून टाका. आता दमदार माहिती काय लाडकी बहीण योजनेसंदर्भातची ते आपण पाहूया. बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना खाली हाताने पाठवणार नाही. बघा, भाऊबीजेला ही ओवाळणी देणार. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मोठी घोषणा पाहू शकता. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी खाली हाताने पाठवणार नाही. भाऊबीजेला ही ओवाळणी देणार, अजित पवारांची मोठी घोषणा. तर पाहू शकता, जसं रक्षाबंधनाला ह्या ठिकाणी बहिणींना ओवाळणी दिली होती 3,000 रुपयांची, तशी आता भाऊबीजेला ही ओवाळणी या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा, आता दिवाळी देखील येणार आहे. तर दिवाळीच्या सणाला भाऊबीजेला या ठिकाणी सरकार जे आहे, राज्य सरकार किंवा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत जी काही लाडकी बहीण योजना सुरू केली गेली आहे, तर या योजनेसाठी जर आपण पाहिलं तर भाऊबीजेला ही ओवाळणी दिली जाणार आहे. आता ओवाळणी किती असेल तर याची देखील माहिती मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे. जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला ती रक्कम देखील माहिती पडणार आहे. किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती रक्कम देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात जास्त रक्कम आतापर्यंत दिली गेली नाही एवढी सर्वात जास्त रक्कम तुम्हाला यावेळेस दिली जाणार आहे. तर त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला रक्कम देखील कळणार आहे. व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती, कुठल्याही खोटी माहिती दिली जात नाही, पुराव्याच्या सहित माहिती असते. पुरावा तुमच्या समोरच आहे. आता बघा, लगेच सुरुवात करतोय. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. बघा, मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय योजना ठरलेली आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना. रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. बघा, जमा झाले होते. 3,000 रुपये तुम्हाला दिलेले होते रक्षाबंधनाच्या अगोदरच. पैसे कधी आले होते? बघा, रक्षाबंधन 19 ऑगस्टला होती. 14 ऑगस्टलाच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. 17 ऑगस्टला पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे, अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी करण्यात आली. आता बघा, रक्षाबंधनाला 3,000 रुपये दिले, त्यामुळे भाऊबीजेला जी काही रक्कम आहे ती तुम्हाला वाढवून दिली जाणार आहे. एवढं देखील मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय. त्यासाठी जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला रक्कम देखील मी सांगणार आहे. आत्तापर्यंत तुम्हाला दिली गेली नाही एवढी मोठी रक्कम तुम्हाला आता यावेळेस दिली जाणार आहे. तर बघा, आता पुढची महत्त्वाची माहिती काय आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या बँकेत जमा होताना दिसत आहे. पाहू शकता, जर तुम्ही पाहिलं तर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. कस्टमर सर्व्हिस पॉईंट CSP या ठिकाणी देखील, म्हणजेच बँकिंग ग्राहक सेवा केंद्र जास्त, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. का तर काही महिलांना त्या ठिकाणी 1,500 रुपये आलेले आहेत. त्या महिला 1,500 रुपये काढण्यासाठी गर्दी करत आहेत. काही महिलांना 4,500 रुपये आलेले आहेत. त्या महिला 4,500 रुपये काढण्यासाठी गर्दी करत आहे. ठीक आहे, आता हे जे काही पैसे आहेत ते सप्टेंबर महिन्याचे जमा झाले आहेत. 29 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच 25 पासूनच सुरुवात झाली होती. प्रत्यक्षात 25ला पैसे पाठवले, 26ला पैसे पाठवले, 29ला पैसे पाठवले, 30ला पैसे पाठवले. ठीक आहे, अशा पद्धतीने महिलांना पैसे पाठवलेले होते. त्यानंतर जर आपण आता पुढे गेलो तर बघा, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून बघा, आत्तापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला. थेट DBTद्वारे हा जो काही लाभ आहे तो महिलांना मिळालेला आहे. थेट लाभ जो आहे तो झालेला आहे. 2 कोटींपेक्षा जास्त महिला. कशा पद्धतीने? बघा, जर आपण पाहिलं, सर्वात अगोदर 3,000 रुपये महिलांना पाठवलेले होते. 3,000 रुपये किती महिलांना पाठवले? 1,60,00,000 महिलांना 3,000 रुपये पाठवले होते. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये, म्हणजेच तिसरा जो टप्पा होता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4,500 रुपये, तसेच 1,500 रुपये,
म्हणजे ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला होता त्यांना 1500, ज्यांनी जुलैपासून अर्ज केला होता त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांना 4500 रुपये असे या ठिकाणी पैसे जे ते वाटप केले गेले. आणि या जवळपास जर आपण पाहिलं तर जवळपास 40 ते 50 लाख महिलांना या ठिकाणी हे पैसे वाटप केलेले आहेत. 45-50 लाख महिलांना पैसे वाटप झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 4500 रुपये आणि 1500 रुपये आणि 3000 रुपये 1,60,00,000 महिलांना, अशा पद्धतीने 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना निधी जो आहे तो त्या ठिकाणी वाटप केला गेलेला आहे. आता हा जो काही निधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होता, मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी होत्या, त्यामुळे काही महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या असतील त्या महिलांनी देखील काळजी करायचं नाही आहे. तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत किंवा मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. तुम्हाला देखील जर पैसे बाकी असतील, राहिलेले असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी 0 रुपये लिहून पाठवा, तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत. आता बघा पुढे गेल्यावर काय आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेच्या महिला खुश आहेत. तुम्ही खुश आहेत किंवा नाही, तुमचा जो आनंद आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायचा आहे. तुम्ही आनंदी आहात किंवा नाही, महिला आनंदी आहेत किंवा नाही, ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळाला असेल त्या महिला आनंदीच असतील तर तुमचं जे काही मत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्या ठिकाणी मांडू शकता. दरम्यान अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. पाहू शकता, एक मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे. ही घोषणा काय ते आपण पाहूया. बघा, रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते, तसेच काहीसं दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पाहू शकता, बघा, रक्षाबंधनाच्या अगोदरच महिलांना पैसे जे ते त्या ठिकाणी जमा झाले होते. 3000 रुपये महिलांना पाठवलेले होते. आता तसंच जर आपण पाहिलं तर बघा, भाऊबीजेलाही, दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. आता ही रक्कम किती असेल ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, आता जर पाहिलंच रक्षाबंधनाला 3000 रुपये रक्कम त्या ठिकाणी पाठवलेली होती. आता जर आपण पुढे गेलो तर बघा, रक्षाबंधन झालेलं आहे, त्यासोबतच विधानसभेची निवडणूक देखील लागणार आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ही जी काही रक्कम आहे ती वाढवली जाऊ शकते. आता जर आपण पाहिलं तर 1500 रुपयांची रक्कम 2000 रुपये होणार असल्याचं देखील आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. 2000 रुपये किंवा 2500 रुपये रक्कम त्या ठिकाणी होऊ शकते. आता जर ही रक्कम वाढवली म्हणजेच तुम्हाला एकत्रित मिळून जवळपास 2 ते 3 हप्ते देण्याचं देखील नियोजन केलं गेलेलं आहे. 2 ते 3 हप्ते तुम्हाला एकाच वेळी दिले जाणार आहेत भाऊबीजेला. त्यामुळे तुमची जी काही रक्कम आहे आतापर्यंत दिली गेली नाही, एवढी जवळपास 5000 रुपये तुम्हाला ह्या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून रक्कम जी आहे ती मिळू शकणार आहे. सर्वात जास्त रक्कम तुम्हाला भाऊबीजेला दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आहे. तुम्हाला भाऊबीजेचं देखील मोठं गिफ्ट या ठिकाणी सरकारतर्फे दिलं जाणार आहे. नंतर बघा, जनसन्मान यात्रेदरम्यान बोलताना अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे. बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा केलेली आहे. जनसन्मान यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी घोषणा केलेली आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करतात पण आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली, मात्र माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकता. आम्ही दिलेल्या योजना 5 वर्षे चालण्यासाठी घड्याळ या चिन्हाला तुम्ही मतदान करावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी बोलतो तसा वागतो हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनाला जसे 3000 रुपये दिले तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणींना मी खाली हाताने पाठवणार नाही. तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. बघा काय म्हटलेलं आहे, भाऊबीजेला देखील, बघा माझ्या बहिणींना मी खाली हाताने पाठवणार नाही. तिला दिवाळीला देखील भाऊबीजेला देखील ओवाळणी देणार म्हणजे देणार, हाच माझा वादा आहे असं म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची घोषणाच अजितदादा पवारांनी केलेली आहे. त्यामुळे भाऊबीजेला देखील तुम्हाला ओवाळणी ह्या ठिकाणी दिली जाणार आहे. आता ही जी काही ओवाळणी आहे ती किती रक्कम मिळू शकते तर बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.